नमस्कार. उलट तपासणीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे टोलचा. राज्यात टोल विरोधी आंदोलनाने प्रचंड उठाव केलेला आहे. लोक रस्त्यावर आहेत, कोणालाही टोल भरायचा नाहीये आणि त्यामुळे टोल ऑफिसची तोडफोड होते. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल विरोधी भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे ही तोडफोड अधिकच वाढली. आज आपण भाऊंकडून जाणून घेणार आहोत की हे टोल खरं म्हणजे लिगल आहे का, ते कायदेशीर आहे का, आणि जर ते कायदेशीर असेल तर लोकांनी टोल भरावाच का. भाऊ नमस्कार. नमस्कार. भाऊ, पहिला प्रश्न असा आहे की हा टोल मुळात निर्माणच का झाला. काही गोष्टी अशा असतात की आपले हक्क असतात, आपले अधिकार असतात, आपण विसरून जातो त्या गोष्टी. टोल कुठून आला तर तुम्ही रस्ता, त्या रस्त्यावरून जाणारा जो नवा रस्ता आहे केलेला वगैरे वगैरे, आणि मग त्याच्यासाठी तर ह्याची सुरुवात साधारण 20 वर्षापूर्वी 22 वर्षापूर्वी झाली, ज्या वेळेला सरकारने उदारीकरणाचं धोरण घेतलं. अच्छा. त्यानंतर एक एक गोष्टीचं खाजगीकरण सुरू झालं. बरोबर. तर आपण हा सहजगत्या शब्द स्वीकारला, खाजगीकरण म्हणून. पण खाजगीकरण म्हणजे नेमकं काय हे जनतेपर्यंत कधीच पोहोचलं. आणि त्यातून आलं किंवा नवा रस्ता करायचा आहे किंवा असा रस्ता वाढवायचा आहे, रुंद करायचा आहे, तर त्याच्यावर खर्च येतो, तो जनतेने द्यावा, ही अपेक्षा मी चुकीची म्हणणार नाही. कारण जर जनतेला सुविधा पाहिजे असतील तर तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. पण मग प्रश्न असा येतो की जर आमच्या सोयीसाठी आम्हीच पैसे भरायचे तर सरकार नावाच्या वस्तूची सुद्धा गरज नाही. बरोबर. कारण सरकारचा खजिना ज्याला म्हटला जातो, हा सरकारचा खजिना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करातून जमा होत असतो, भरला जात असतो. हा खजिना कशासाठी असतो की सार्वजनिक पातळीवर काही अतिशय मूलभूत सेवा म्हणजे रस्ता, दिवाबत्ती, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, या सुविधा सरकार तुम्हाला देणार आहे. सुरक्षा, बरोबर, या सुविधा सरकार देणार आहे आणि त्या सुविधा तुम्हाला द्यायच्या तर त्याच्यावर खर्च येणार. बरोबर. आणि तो खर्च प्रत्येकाकडून कसा वसूल करायचा म्हणून सरकारने एक कर पद्धती निर्माण केली. त्या अगदी, आणि हे हजारो वर्ष चालू आहे. तुम्ही पूर्वीच्या काळात बघाल तर सगळ्यात मोठा उद्योग काय होता, तर उद्योग शेती होता. बरोबर आहे. तर मग शेतीचं जे उत्पन्न होतं त्याचा काही हिस्सा सरकार जमा करायला लागायचा. बरोबर. तर त्यातून सरकार चालवलं जायचं, अशी पद्धत होती. मग उद्योग वाढले, व्यवसाय वाढला. आज बघाल तर तुम्ही शेतीचा जवळजवळ शेतीतून सरकारचं येणारं उत्पन्न जवळजवळ नष्टच झालेलं आहे. इतर उद्योग जे वाढले किंवा तुम्ही पगार मिळवता, मग तुमच्याकडे जास्त पगार येतो तर एका अमुक ह्याच्यापर्यंत बाबा सर्वसामान्य माणूस धरला जातो. वर्षाला काही 1 लाख 2 लाख काय धरले जात असते. त्याच्या पुढे असेल तर त्याच्यावर कर बसवणार. बरोबर. हे सगळे पैसे सरकार घेतं, हे तुमच्या सार्वजनिक सुविधा उभारणे. बरोबर. त्या सुविधांमध्येच रस्ता हा प्रकार येतो, दळणवळण ज्याला म्हणतो. प्रश्न असा आहे की टोलसाठी जर आम्ही पैसे भरायचे तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारे जो कर भरतोय त्याच्यातच रस्ते बांधणीचाही कर आहे, त्यातलेच पैसे रस्ते बांधणीसाठी वापरायचे, हे पिढीजात चालत आलेलं आहे. तर ते पैसे कुठे गेले. तुम्ही आज बघाल तर वेगवेगळ्या आरोग्य सेवा सरकारने हात आखडता घेतलेला आहे. तुम्हाला खाजगी डॉक्टरकडे जायला खाजगी इस्पितळात जावं लागतं, तिथे मिळणारी औषध आणि याच्यावर निर्बंध आलेले आहेत. म्हणजे हे खाजगीकरण सरकारने केलं. तर मग खाजगीकरण केल्यानंतर सरकारने टॅक्स कशाला द्यायचे. तर जे सरकारी कर्मचारी आहेत, मंत्री आहेत, सत्ताधारी आहेत, यांचा खर्च भागवण्यासाठी तुम्ही पैसे भरताय. बरोबर. ते तुमच्या कल्याणाशी त्याचा कुठलाही संबंध नाही. बरोबर. अगदी सुरक्षा पण घ्या, कायदा व्यवस्था सुरक्षा हा शासनाची ही जबाबदारी आहे. ती जबाबदारी आज तुम्ही मोठे कारखाने, उद्योग, सोसायट्या, कॉलोन्या बघितल्या तर तिथे त्यांनी छोट्या बँका, त्यांनी सुद्धा आपला सुरक्षा कर्मचारी वेगळा खाजगी ठेवलेला आहे. बरोबर. मग पोलीस काय राहिले, फक्त पकडायचं आणि खटला भरायचा. सामान्य जीवनातली सुरक्षा पण संपलेली आहे.
मग प्रश्न असा येतो की एक प्रकारे तो सुद्धा टोल आहे. हं. तुम्ही जर तुमच्या बँकेसाठी कॉलनीसाठी सुरक्षा रक्षक तुमचा ठेवणार असाल तर ते खाजगीकरणच आहे. बरोबर. आणि त्यासाठी तुम्ही त्याला पगार देता हा टोल आहे. ठीक. तर ही जी फसवणूक झालेली आहे मुळात हं. की सरकारने आपली जबाबदारी काढून घेतली आहे, पण त्यासाठी तुमच्याकडून घेतले जाणारे पैसे कायम भरताय तुम्ही. बरोबर. आणि त्या क्षणी जेव्हा आपण स्वीकारलं सगळे हं. ते जे स्वीकारलं बरोबर. तिथे आपली फसवणूक झाली. आता आपल्याला टोल बद्दल आपण बोलतोय, हं. पण उरलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल काय कोणीच बोलत. कोणीच बोलत तर मग टोल ही मुळातच फसवणूक आहे. हां. खाजगीकरण ही सुद्धा फसवणूक होती. बाई. कारण ती त्यातली आम्ही जबाबदारी सोडणार असू तर आम्ही त्यासाठी लागणारा कर तुमच्याकडून घेणार नाही बरोबर. असं कुठलंही आश्वासन सरकारने दिलेलं नव्हतं. बाई. त्यामुळे टोल हा बेकायदेशीर म्हणता येणार नाही, हां. पण त्या ज्या कामासाठी सरकार कर घेतं बरोबर. त्याचा ते बेकायदेशीर झालंय, म्हणून मग टोल बेकायदेशीर आणि खाजगीकरण बेकायदेशीर म्हणतात. बरोबर. अरे खाजगीकरण बेकायदेशीर म्हणता येईल हे असं आपण आता म्हणालात, पण हे जे टोल आहेत म्हणजे टोल घेणाऱ्या ज्या काही खाजगी कंपन्या आहेत ते त्या रस्त्यांचं बांधकाम करतात, रस्ते दुरुस्ती करतात, रस्ते चांगले राखतात, त्यामुळे आम्ही टोल घेतो असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं याबाबत? नाही, माझं टोल घेणाऱ्या कंपन्या, रस्ते बांधणाऱ्या कंपन्या, पूल बांधणाऱ्या कंपन्या यांच्याविषयी माझी अजिबात तक्रार नाही. त्यांनी पैसे गुंतवलं तर ते वसूल करणार, बरोबर. त्याच्यावर त्यांना प्रॉफिट घ्यावं लागेल, त्याच्याबद्दलही माझं काहीच म्हणणं नाही. हं. माझं म्हणणं एवढंच आहे की ही सगळी कामं मुळात सरकारची आहेत. बरोबर. ती सरकारची आहे. एक लक्षात घ्या, आता तुम्हाला सांगतो की एक प्रकारे हा भ्रष्टाचार आहे सगळ्यात मोठा. कसा भ्रष्टाचार आहे हं. की तुम्हाला रेशन कार्ड पाहिजे, राईट. तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे, बरोबर. तुम्हाला पासपोर्ट पाहिजे, याच्यासाठी शासनाने एक व्यवस्था उभी केलेली आहे. हं. ठीक. आज तुम्ही गेला तर तिथे पासपोर्ट मिळतो का? नाही नाही मिळत. मिळत. रेशनचं कार्ड तुम्हाला मिळत नाही सहजासहजी. त्याच्यासाठी खूप कटकटी आहेत. हां. आणि त्या जेव्हा कटकटी असतात हं. त्यातून बाहेर पडण्यासाठी एक तिथे दलाल असतो, हं. तो तुमच्याकडून 500, 1000, 2000, 5000 मागतो बरोबर. आणि तो तुम्हाला पटकन ते काम करून देतो. अगदी. तो पण एक प्रकारचा टोल आहे, ज्याला आपण भ्रष्टाचार म्हणतो. राईट. हे एक प्रकारचं परस्पर न सांगता झालेलं खाजगीकरण आहे. राईट. खरंय. रस्त्याचा टोल आपण म्हणतो ते सरकारने कायद्याच्या चौकटीत बसवलेला भ्रष्टाचार आहे. हं. आणि हे जे आरटीओ किंवा रेशन किंवा वेगवेगळ्या सरकारी कचेऱ्यांच्या बाहेर उभे असलेले दलाल, हं. हे अघोषित खाजगीकरण आहे, अघोषित टोल आहे तो. राईट. तेव्हा एक प्रकारचा कायदेशीर किंवा अकायदेशीर, अधिकृत किंवा अनधिकृत टोलच असतो. अच्छा. ते लक्षात घेतलं पाहिजे. अगदी बरोबर. प्रत्येक गोष्ट म्हणजे जे सरकार आपल्याकडून उकळते तो एक प्रकारे टोल असतो असं भाऊंचं म्हणणं आहे. हे जे टोल विरोधी आंदोलन सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे, आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत, पण एका विश्रांतीनंतर. पाहत राहा मुंबई 24. Wear them the way you want them. Spike jeans. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. Hex Corp, celebrating growth. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. टोल विरोधी आंदोलन पहिलं सुरू झालं कोल्हापूरला आणि त्यानंतर कोल्हापूरचा टोल रद्द करण्यात आला. त्याचं लोण आता राज्यात सर्वत्र पसरत आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी भाऊ आपल्याला म्हणाले की टोल हा भ्रष्टाचार आहे. हा भ्रष्टाचार कसा आहे नेमका जाणून घेऊया भाऊंकडून. भाऊ, ते जरा अजून स्पष्ट करा ना की टोल हा भ्रष्टाचार कसा आहे. नाही, मी ज्याला आता उदाहरण मी तुम्हाला मगाशी बोलताना दिलं की रेशनचं कार्ड आपल्याला पाहिजे, आपल्याला काय ते पासपोर्ट पाहिजे, याच्यासाठी तिथे लागणारी कागदपत्र, तिथे जो फॉर्म आहे
हा तिथे बसलेला जो क्लार्क आहे सरकारचा त्या विशिष्ट खात्याचा, त्याने का भरू नये सांगा मला. बरोबर. त्याने भरून दिलं तर त्याच्यात कुठली चूक राहणार नाही. बरोबर आहे. त्याच्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र त्याने सांगितल्यानंतर आपण घेऊन गेलो हम्म. तर तो अर्ज ताबडतोब निकालात निघू शकतो. बरोबर. बरोबर आहे. आपली आजची परिस्थिती अशी आहे की तो फॉर्म भरून आणा, ते सांगतात अमुक नंबरचा फॉर्म भरून आणा, तो आपण भरतो, त्या फॉर्मची भाषा आपल्याला कळत नाही. बरोबर. त्याच्याबरोबर लागणारी कागदपत्र आपण कोण अंदाजे भरून देतो. बरोबर. मग ते म्हणतात नाही नाही हे बरोबर नाही, याची अमुक तारीख पाहिजे, त्याच्यावर पॅन कार्ड पाहिजे, 50 गोष्टी. म्हणजे तिथे बसलेला माणूस हा पासपोर्ट देण्यासाठी नसतो. तुम्ही बघाल तर व्यवस्था अशी आहे की तो पासपोर्ट देण्यासाठी ती बसलेली कर्मचारी मंडळी आहेत, पण त्यांचे सगळं वर्तन असं असतं की तुला कसं पासपोर्ट मिळणार नाही याची ती काळजी घेते. बरोबर. म्हणजे तुम्हाला गांजून सोडतात. तर तुम्ही काम धंदा नोकरी व्यवसाय जो काय करत असाल तो सोडून रोज उठून 10 15 30 40 दिवस तुम्ही फेऱ्या मारू शकत नाही. ते तुम्हाला कंटाळ होतात. अशा वेळेला तिथे त्यांचाच एक दलाल उभा असतो. तो बघतो तुम्ही 2-4 फेऱ्या मारल्या की तुम्ही वैतागलेले आहेत, कंटाळलेले आहात, मग तो तुम्हाला गाठतो, यार ऐसा होगा वैसा होगा, हे करू शकतो ते करू शकतो, एवढा खर्च होईल. पण तुम्हाला गंमत वाटेल की तो सगळं भरून घेतो, फॉर्म भरून घेतो, तो डॉक्युमेंट घेतो आणि 2 दिवसात तुमचं काम होतं, एका दिवसात होतं, 2 तासात होतं. बरोबर. हे का शक्य होतं? हा अनधिकृत प्रकार आहे ना सगळा. बरोबर. त्याने दिलेलं काम पटकन होतं आणि तुम्ही दिलेलं काम तर तो तुमची अडवणूक करतो. आता तुम्ही तिथून रस्त्यावर या. रस्ते जे आहेत, मूळ रस्ते जे आहेत, या रस्त्याचं काम शासनाचं जे सार्वजनिक बांधकाम खातं आहे यांनी जर वेळच्या वेळी त्याची डागडुजी केली, व्यवस्था केली तर ते रस्ते पुरेसे होऊ शकतात. ते रस्ते अधिक काळ टिकू शकतात. ते रस्ते बांधकाम, शेवटी बांधकाम खातं आहे सरकारचं. बरोबर. ते कॉन्ट्रॅक्ट देतं कोणाला तरी, ते कोणाला तरी खासगी म्हणून कॉन्ट्रॅक्ट देतं. तर मग ते स्वतः का नाही करू शकत? त्याचा दर्जा, त्या कामाचा तपास हे करणारे इंजिनियर पीडब्ल्यूडी मध्ये आहेत. बरोबर आहे. अगदी. मग खासगी कशाला पाहिजे? हे तुम्ही का नाही करून घेऊ शकत सरकार? बरोबर. ते का नाही मेंटेन करू शकत तुम्ही? खरंय. बरोबर आहे. तर तुम्ही दिलेले पैसे खाऊन बसलेलो आहोत आणि मग आम्ही काही काम करणार नाही. अच्छा. मला ज्या कामासाठी पासपोर्ट किंवा रेशनिंगच्या कार्यालयामध्ये पगार देऊन बसवलेला आहे ते काम मी करणार नाही. बरोबर. त्याच्यासाठी तुमची अडवणूक करीन, तुम्हाला दलालाकडे द्यायला लावीन आणि दलालाकडून परत 5-25 रुपये मी खाईन. बरोबर. खरंय. हा जो भ्रष्टाचार आहे तसा मी रस्ता देणार नाही आणि मग रस्ता बांधणाऱ्या कंपनीला पैसे वसूल करायला लावीन. आणि मूळ रस्त्यासाठी तुम्ही कर रूपाने पैसे गेले ते मी हजम केलेच आहेत. बरोबर. आता तुम्हाला रस्ता हवा असेल तर त्याच्यासाठी पैसे भरा. मला पासपोर्ट द्यायला बसवलंय, पासपोर्ट किंवा जन्म मृत्यू प्रकरण असेल किंवा रेशन कार्ड असेल, हे प्रत्येक नागरिकाला देणं ही सरकारची जबाबदारी आहे. तुमची ते घेणं ही जबाबदारी नाही, तो तुमचा हक्क आहे. ही प्रत्येक गोष्ट जी आहे, सरकारी कागदपत्र तुमच्या रेकॉर्ड करणं हा तुमचा हक्क आहे आणि तो पूर्ण करणं ही तिथे बसलेल्या कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. तसाच तुम्ही कर भरल्यानंतर रस्ता असणं, आरोग्य व्यवस्था असणं हा तुमचा हक्क आहे आणि ती पूर्ण करणं ही प्रशासनाची जबाबदारी. बरोबर. त्यांनी ती जबाबदारी संपूर्ण नाकारलेली आहे, सोडून दिलेली आहे. आणि ते म्हणतात तुम्हाला पाहिजे तर तुमची सोय करा. हा तुम्हाला पाहिजे तर आम्ही तो खासगी रस्ता बांधतो पण त्याचा टोल भरावा लागेल. आणि म्हणून मी त्याला भ्रष्टाचार. बरोबर. ही शास्त्र शुद्ध अधिकृत करण्यात आली, कायद्याच्या चौकटीत बसवलेली दलाली आहे. दलाली आहे. टोल ही दलाली आहे. बरोबर. आणि म्हणून त्याच्या विरुद्ध मोडतोड करण्याचं मी समर्थन करणार नाही. मोडतोडीचं समर्थन मी करणार नाही. पण जे नवे रस्ते बांधले जातात त्यासाठी लागणारी किंमत ही टोल मधून वसूल करता कामा नये. सरकारने ती जनतेने भरलेल्या करातून पूर्ण केली पाहिजे. आणि म्हणून टोल बेकायदेशीर आहे. आता एक भाग असा आहे की राज ठाकरे किंवा मनसे किंवा शिवसेना किंवा आणखीन राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी जाऊन टोल नाके फोडले असतील, आंदोलनं केली असतील, तर आपला न्याय्य हक्क नाकारला गेल्यानंतर ते रस्त्यावर येणं आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्याने जाऊन रस्त्यावर बसणं याच्यात गुणात्मक काही फरक नाही हे आपल्याला लक्षात घ्यावं. बरोबर. अगदी गुणात्मक काहीच फरक नाही असं तुम्ही म्हणालात भाऊ.
पण या सगळ्या टोल विरोधी आंदोलनामध्ये जो भरडला जातोय तो सर्वसामान्य माणूस भरडला जातोय. मग तो एसटीत बसलेला असो, कारण टोल वाढल्यामुळे एसटीचं भाडं वाढलं, शेवटी तो सर्वसामान्य माणसाच्या खिशावर पण ते आलं. तर हे सगळं येत असताना सरकार एवढं निर्डावलं किंवा निर्धास्त झालेलं आहे का, की एका बाजूला सांगायचं आम्ही आम आदमीचं आहोत किंवा सर्वसामान्य लोकांचं आमचं सरकार आहे, आणि दुसऱ्या बाजूला मात्र वेगळ्या मार्गाने त्याच्याच खिशातून पैसे काढायचे. ह्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, याच्यात दृष्टिकोनाचा भाग असतो. आता एक मी साधं तुम्हाला सांगतो की खाजगीकरण मी मान्य करतो, पण सरकारने एक भूमिका घेतली आहे. जेव्हा हे जनहितासाठी आहे, तर जनहितासाठी तुम्ही काय करू शकता की तुम्ही ठरवलं की पब्लिक ट्रान्सपोर्ट, रस्ते ही सार्वजनिक व्यवस्था आहे, त्याच्यावरून जाणाऱ्या खाजगी गाड्यांना टोल लागेल, पण एसटी बसला किंवा मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना ती लागणार नाही. बरोबर. तर आपोआप ते गरिबांसाठी झालं, सामान्य माणसासाठी झालं, जो कामानिमित्त गरजेनिमित्त जातो. बरोबर आहे. कोणतरी पर्यटनासाठी स्वतःची खाजगी गाडी घालून जातो, त्याच्यासाठी तो रस्ता ही चैन आहे. बरोबर आहे. तुम्ही साधारण मुंबईच्या पुण्याच्या रस्त्यावर बघाल तर तुम्हाला 3 दिवसाची 2 दिवसाची सुट्टी आल्यावर प्रचंड प्रमाणावर ज्यांच्याकडे उच्च मध्यम वर्गीय तो गाड्या काढून जातो, तो चैनीसाठी जातो. बरोबर आहे. तर त्याला हा टोल लावा, नाही तो याच्यापेक्षा डबल लावा, मी मान्य करेन. बरोबर. पण रोज नित्य नेमाने जे प्रवासी सामान्य गरीब बसने एसटीने प्रवास करतात, बरोबर, ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, भाज्या अमुक तमुक, त्याच्या ट्रकवर हा टोल लागू नये. मग बघा ह्याची आंदोलन होतील का? नाही होणार. नाही होणार. बरं. त्यामुळे आता दुसरा भाग असा आहे की आंदोलनं झाल्यामुळे त्याच रहिवाशांचे हाल होतात, प्रवाशांचे हाल होतात, हे खरं आहे. पण ती जनता सरकार विरुद्ध उभी करायची असेल तर त्या जनतेला तो त्रास जाणवला पाहिजे, ती जनता रस्त्यावर आली पाहिजे, म्हणून आंदोलन होतं. त्यामुळे आंदोलनामुळे जनतेचे हाल होतात ही कल्पना चुकीची आहे. आंदोलन जर जनहितासाठी असेल तर त्याच्यात जनतेला रस्त्यावर आणण्यासाठी थोडं जनतेला दुखेल असं करावं लागतं, त्यालाच आंदोलन म्हणतात. त्यामुळे आंदोलनातून जनतेचे हाल होतात ही कल्पना चुकीची आहे. फक्त आंदोलनाचा हेतू प्रामाणिक आहे की नाही हे बघावं, आणि ते जर तुम्ही बघितलं तर तोडफोड मी मान्य करणार नाही, पण तिथे उभं राहून तुम्ही टोल वसूल करू नका म्हणून सत्याग्रह करा आणि गाड्या फुकट सोडा, तर ते आंदोलन अधिक चांगलं होईल असं मी म्हणतो. अच्छा, तर ते आंदोलन अधिक चांगलं होईल असं भाऊंचं मत आहे. या पुढच्या सेगमेंटमध्ये आपण अजून टोल बाबतच्या काही मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. तुर्तास इथे घेतो एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत राहा मुंबई 24. Spiker Deers for men and women. अग्नि, यह अग्नि तब पवित्र मानी जाती है जब दो लोग इसके साथ फेरे लेते हैं, लेकिन अगर वही आग उनके घर को तबाह करे तो ऐसे में इस आग की चिंगारी को भड़कने से रोकना जरूरी हो जाता है। फ्लेम आउट नाउ, जो आपको और आपके अपनों को किसी भी तरह की छोटी मोटी या बड़ी आग के धमाके से महफूज रखेगा। ये फोम बेस्ड एरोसोल कैन उठाने में हल्का है। किचन में काम करते वक्त या ऑफिस में या कहीं और आग कभी भी कहीं भी लग सकती है। बस फ्लेम आउट नाउ अपने पास रखिए और तुरंत आग पर काबू पाइए। उस दिन मैं ऑफिस में बैठा काम कर रहा था, अचानक से मुझे कुछ जलने की बदबू सी आने लगी और मैंने देखा कि इलेक्ट्रिक स्विच में से चिंगारी निकल रही है, जिसकी वजह से ये आग भड़क उठी थी। तभी मेरी नजर फ्लेम आउट नाउ पर गई। मैंने टाइम वेस्ट ना करते हुए इसकी मदद से आग को बुझाया। ये हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर आपकी, आपके अपनों की और आपकी संपत्ति सबकी सुरक्षा करेगा। फोम बेस्ड इस एक्सटिंग्विशर को मेंटेनेंस की भी जरूरत नहीं है,
बस आग लगने पर इसका कैप या सील उतारें, आग से थोड़ी दूर पर खड़े हो जाइए और इसको डायरेक्टली आग की लपटों पर छिड़क दें जब तक कि आग पूरी तरह से बुझ नहीं जाती। इसके बाद अपने नजदीकी लोकल इमरजेंसी नंबर पर कॉल करना ना भूलें। फ्लेम आउट नाउ पैक में आपको मिलते हैं 1+1 हैंड हेल्ड फायर एक्सटिंग्विशर, जिसकी कीमत है मात्र। ऑर्डर करने के लिए डायल करें हमारे दिए गए नंबरों पर, लॉग इन करें globusmall.com पर। फ्लेम आउट नाउ, अपना सुरक्षा कवच। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत आहे. आपण चर्चा करतोय राज्यातील टोल आंदोलनावर. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी भाऊंनी त्याचं विश्लेषण केलं की टोल हा कसा बेकायदेशीर किंवा भ्रष्टाचार. आता भाऊंना मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की भाऊ, अनेक रस्ते बांधले कंपनीने, त्याच्यावर टोल वसूल केला, व्याजासकट सगळ्या रस्त्याचे पैसे मिळाले, पण तरीही टोल सुरू आहे. याबाबत तुम्ही काय सांगा? तो तर भ्रष्टाचारच आहे. सांगतो काय, आता काय असतं, आपण म्हणजे मला तर असं वाटतं कधी कधी की कोणी चोराने उठावं, कुठच्याही हमरस्त्यावर बसावं. म्हणजे त्याचा एक किस्सा तुम्हाला सांगतो. पेशवाईच्या काळातला एक खरा खोटा माहित नाही, पण एक मजेशीर किस्सा, गोमा गणेश पितळी दरवाजा म्हणून. अच्छा. म्हणजे पुण्यात जो सामान यायचं जायचं त्याच्यावर जी काही जकात वसूल केली जायची, बरोबर, पुण्याच्या बाहेरून येणारा माल, तर मग त्याच्यावर ती मोहर, आता आपण रबरी शिक्का म्हणतो, मोहर उठवली जायची. अच्छा. तर अर्थात आता पेशवाईच होती, त्यामुळे पेशव्यांचं सामान बाहेरून आलं तर त्याला टॅक्स बसत नव्हता. नाही, बरोबर. पण एक असा चलाक माणूस निघाला, त्याचं नाव गोमा गणेश. अच्छा. त्याने स्वतःचाच एक मोहर बनवून घेतली आणि जो पितळी दरवाजा होता असा काहीतरी, त्या पितळी दरवाज्यात तो ते टेबल टाकून बसला आणि येणाऱ्या जाणाऱ्याकडून जकात वसूल करायला लागला आणि त्याला तो गोमा गणेश पितळी दरवाजा असा तो टोल नाक्याचा शिक्का, त्याने जकात नाक्याचा शिक्का मागवला. आता ते चालू होतं, कोण अडवणार कोणाला माहिती. चालू होतं, लोक निमूटपणे भरत असतात, सामान्य जनता जी असते. एक दिवस पेशवाई म्हणजे शनिवारवाड्यात आलेल्या मालावर पण पितळी दरवाजाचा जकात बसली आणि ते आल्यानंतर ते हिशोबात जेव्हा बघतात, अरेच्या म्हणजे हा कोण, ह्याला आपण तर नेमलेलं नाही. त्यामुळे ते पेशवाई शासन चालवणाऱ्यांपर्यंत गेलं आणि त्यांनी शोधून काढला माणूस. तर तो काहीतरी 2-3 वर्षापासून तिथे वसूल करत होता. आजचे टोल नाके गोमा गणेश पितळी दरवाजापेक्षा वेगळे नाही. म्हणजे कुठेही कोणी एखादा टेबल टाकून बसला आणि बेधडक वसूल केला तरी लोक भरतील. का टोल नाका असतो याची आपल्याला आता इतकी सवय झाली आहे की तो खरा आहे, अधिकृत आहे की बेकायदेशीर आहे, कोण लफंग आहे आपल्याला माहिती नाही. इतके लोकांना रांगेत उभं राहून टोल भरायची सवय झालेली आहे. बरोबर. कशासाठी? तर नाही बाबा मला वाटलं म्हणून बसलो असं म्हटलं तरी लोक बोलतील, तक्रार नाही करणार. तर काहीसा तसा प्रकार झालेला आहे. आणि आंदोलन करणारे देखील याची किंमत वसूल झाली, बरोबर, आणि तरीही वसुली चालू आहे, याच्या विरुद्ध तक्रार. आपण जर टोल नाक्यावर झालेले हल्ले किंवा त्यानंतर आंदोलनकर्त्यांचा युक्तिवाद किंवा आर्ग्युमेंट किंवा वाद बघितला तर ते म्हणतात याची किंमत, घातलेली गुंतवणूक, त्याच्यावरचं व्याज, हे सगळं वसूल झालेलं आहे, भरपूर प्रॉफिट झालेलं आहे आणि तरीही लूटमार करता येईल, ही तक्रार आहे. पण टोल वसुली चुकीची आहे, ही मुळातच जनतेची फसवणूक आहे, खाजगीकरण. हा विषय घेतला जात नाही, त्याबद्दल सरकारला जाब विचारला जात नाही. सरकारला जाब तो विचारला पाहिजे की जर तुम्ही रस्ते बांधणीसाठी जनतेकडून वेगवेगळ्या प्रकारे अप्रत्यक्ष कर वसुली करता तर मग खाजगीकरणात रस्ते देताच कशाला? बरोबर. नवे रस्ते सरकार का बांधत नाही हा प्रश्न जे आंदोलन करते आहेत राजकीय पक्ष त्यांनी विचारला पाहिजे, तो विचारला जात. पण भाऊ, तुम्हाला असं नाही वाटत का या सगळ्या याच्यामध्ये की हा टोल भरता भरता ह्या कंपन्या एवढ्या गब्बर झाल्या की सरकारचं देखील ते काही ऐकायला मागत नाहीत की IRB आता डायरेक्ट कोर्टात गेली सरकारच्या विरोधात, कोल्हापूरचा टोल बंद केला. हे सगळं पाप पुन्हा सरकारच्या माथी नाही येत का? नाही, येणारच आहे. याचं कारण आपल्याकडे जेव्हा आपण खाजगीकरण म्हणतो ते खाजगीकरण जर बारकाईने तुम्ही बघाल तर यात गुंतलेल्या ज्या खाजगी कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे मालक कोण आहेत, त्यांचे शेअर होल्डर्स कोण आहेत,
त्यांचे भागीदार कोण आहेत हे बघितलं तर एका बाजूला शासनात बसलेले नेते हेच वेगवेगळ्या प्रकारे त्या कंपन्यांचे भागीदार आहेत. अच्छा. म्हणजे बरं. जसं आपण त्या आरटीओ किंवा रेशनच्या दुकानातलं मी म्हणतो हम्म. की तो कर्मचारी अडवणूक करतो राईट. आणि बाहेरच्या दलालाकडे जायला तुम्हाला भाग भाग पडतो. पडतो. राईट. तसंच आहे, शासनात बसलेल्या लोकांनीच या कल्पना काढलेल्या आहेत, त्यांनीच या कंपन्या बनवलेल्या आहेत अच्छा. आणि ते दुसऱ्या मार्गाने म्हणजे तो टॅक्स जातो तो शासनाकडे जातो, हा टॅक्स त्यांच्या खाजगी खिशात जातो, एवढाच फरक आहे. बरोबर. त्यामुळे मग त्याच्यावर परत वेळच्या वेळी झालं की नाही बाबा एवढे पैसे वसूल झाले तर हे थांबवा, राईट. हे बरोबर. ज्या शासनाने सांगितलं पाहिजे तेच मालक असतील तर कसं चालेल. नाही झालं. आणि तिथे सगळी फसवणूक होते. आणि म्हणून मग ती कंपनी असते, कंपनी हे स्वतंत्र एक अस्तित्व मानलं बरोबर, जातं. बरोबर. त्यामुळे ते कायद्याच्या चौकटीत बसून कोर्टात जातात, कोर्टात हा. समोर कायदा येतो, जनतेचं हित आणि हा कोर्टाचा विषय नाही, बरोबर. ते कायद्याचा अर्थ लावायला बसले बरोबर. आणि तिथे सगळी फसवणूक होते. बरोबर. तिथे सगळी फसवणूक होते. पण तुम्हाला असं या सगळ्या टोळडाळीतून मुक्त होण्यासाठी जनतेने, सर्वसामान्य जनतेने आता काय करायला पाहिजे? जनतेने काय करायला पाहिजे असं सांगता येत नाही. कडे एक लक्षात ठेवा की जनता ही नेहमी एखाद्या लहान मुलासारखी असते आणि पक्ष, कार्यकर्ते, नेते हे समाज प्रबोधनातून मोठे व्हावे लागतात, बरोबर. जनहिताच्या. मग त्यांनी काय केलंय, संपूर्ण जनमानस एक भ्रष्ट करून टाकलेलं आहे. अच्छा. ते मी एखाद्या ठिकाणी निवडणूक लढवणार असेल तर मी 4 कार्यकर्ते करतो म्हणजे काय, मी त्या 4 कार्यकर्त्यांना पोहोचतो, बरोबर. त्या भागातल्या लोकांसाठी मी काही नाही काही बारीक सुविधा देऊन त्यांना लालूच दाखवतो. बरोबर. मग जो चिडून माझ्याकडे येतो त्याचं मी काम करतो. त्यामुळे 1-2% लोकांची कामं किंवा त्यांच्या आयुष्यात सुविधा निर्माण करायच्या आणि त्याच्या बदल्यात तुम्ही 90% जनतेला लुबाडायचं, असं जे नेतृत्व आणि राजकारण उदयास आले त्याचे हे दुष्परिणाम आहेत. म्हणजे आज सुद्धा आपण लोकशाही म्हणतो, पण तुम्ही बघाल तर मग बहुमताची लोकशाही. बरोबर. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षातले लोक आपापली ताकद एकत्र येऊन मंत्रीपद वाटून घेतात. बरोबर. तत्वासाठी कोणी एकत्र येत नाही. नाहीच नाहीच नाहीच. खरंय. लक्षात ठेवा, सत्तेच्या वाटपासाठी एकत्र येतात आणि त्याच्यासाठी मग काहीतरी एक खोटा सिद्धांत पुढे केला जातो. कधी तो सेक्युलरिझमचा असतो, कधी निवडणुका लगेच नको म्हणून असतो. राईट. पण मूलतः सत्तेचं वाटप आणि मला पण त्यातला हिस्सा द्या, जसं ती 4 चोरांची गोष्ट आहे, बरोबर. की ते चोरी केल्यानंतर मग एकमेकाच्या जीवावर उठतात, अगदी. तशी भांडणं राजकारणातली खोटी आहेत. हां. पण बेसिकली सगळे राजकारणात चोर झालेले आहेत आणि किंबहुना तुम्ही चोर नसणं राईट. तर तुम्ही राजकारणात उभे राहू शकत नाही, ही परिस्थिती आलेली आहे. आणि परत लोकांनी सुद्धा खरोखर प्रामाणिकपणे जनप्रबोधन करून आपल्याला आपले हक्क दाखवून त्याच्यासाठी संघर्षात उतरवणारं नेतृत्व विकसित करायला लागेल. जसं ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्या काळात गांधींचं नेतृत्व पुढे आलं, आणीबाणीच्या काळात त्यानंतरच्या राजकारणाच्या ह्याच्यातून एक नवं नेतृत्व पुढे आलं. ते ह्या सगळ्यात नेतृत्व जे पुढे येतंय ते तरुण नेतृत्व आता परत हे कालबाह्य होतं. साधारणतः 1-2 पिढ्या बदलल्यानंतर नेतृत्व बदलावं लागतं, नाहीतर ते भ्रष्ट नेतृत्व होतं. त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्याच्यातून मग परत एक उठाव होतो, नवीन नेतृत्व होतं. हे सगळ्या वेगवेगळ्या आंदोलनं, चळवळी तुम्ही बघाल तर त्यातून लोक संघर्षातून नव्या नेतृत्वाला जन्म देण्याच्या तयारीत आहेत. बाळंतिणीच्या वेदना म्हणतो ना, तशी ही आंदोलनं मी मानतो आणि त्यातून काही निष्पन्न होईल अशी माझी अपेक्षा आहे. अगदी बरोबर भाऊ. तुम्ही म्हणालात की या जनतेच्या आंदोलनामधून काहीतरी वेगळं निष्पन्न होईल. टोल सारखे विषय असोत किंवा इतर काही विषय असोत, जोपर्यंत जनता रस्त्यावर येत नाही तोपर्यंत सरकारला काही जाग येत नाही. हा आतापर्यंतचा आपला अनुभव आहे. आपण आज भाऊंसोबत चर्चा केली टोल बाबत. इतरही अनेक मुद्दे आहेत, त्यांच्यावरही चर्चा होणार आहे. पण ह्या उलट तपासणीमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तुम्ही पाहत राहा मुंबई 24.